नमस्कार. जेतू जेतू हिंदुराष्ट्रम या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. बंधू भगिनींनो, सध्या बीड जिल्ह्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आहे. काही राजकीय नाट्यामुळे तर काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या घटना घडल्यामुळे बीडचे नाव सध्या महाराष्ट्रात गाजत आहे. परंतु हा बीड जिल्हा अतिशय वैभव संपन्न आहे. बीडचा असा आगळा वेगळा इतिहासही आहे जो आपणाला नक्कीच कळायला हवा. आणि हे बीडचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव आपले डोळे दिपवून टाकणारे असेच आहे. चला तर मग पाहूया बीड जिल्ह्याविषयी अधिक माहिती. मराठीचे आद्य कवी मुकुंदराज दासोपंतांच्या पासोडीने मराठी साहित्यात टाकलेली भर. राक्षसभुवन येथील लढाई म्हणजे तर मराठ्यांचे शौर्यच आणि त्यांच्या पराक्रमाची गाथाच म्हणावी लागेल. आणि हे सर्व घडले बीड जिल्ह्यामध्ये. बरेच जण बीडचा बिहार झाल्याची टीकाही करत आहेत. परंतु बीडच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या आहेत. त्या आज आपण पाहूया. बीडचे सांस्कृतिक ऐतिहासिक वैभव डोळे दिपवून टाकणारे तर आहेच, परंतु अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या सर्वसामान्यांना ज्ञात नाहीत. त्याच आपण पाहूया. कोकणातील अनेकांची कुलदेवता असणारी अंबेजोगाईची योगेश्वरी देवी, तसेच 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे परळी वैजनाथाचे मंदिर, मन्मथ स्वामी मंदिर अशी बरीचशी मंदिरे या बीड जिल्ह्यात आहेत. बीड जिल्हा तसं पाहिलं तर साखर कारखान्यांना ऊसतोड कामगार पुरवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. माणसं तशी खूप साधी आहेत. प्रमोद महाजन आणि गोपीनाथराव मुंडे यांची कारकीर्द बीड जिल्ह्यातच बहरली. संपूर्ण गणित शास्त्रात अतिशय महत्त्वाचा असा शून्याचा शोध लावणारे आर्यभट्ट काही जणांच्या मते बीडमध्येच जन्मलेले आहेत. परंतु याबाबत एक वाक्यता नाही. काही जण म्हणतात आर्यभट्टांचा जन्म बिहारमध्ये झाला, परंतु काही संशोधकांच्या मते त्यांचे जन्मस्थान बीड आहे. इसवी सन पूर्व 476 साली अशमक येथे त्यांचा जन्म झाला आणि हे स्थान बीड असल्याचे म्हटले जाते. तसेच शून्याचा शोध लावणाऱ्या आर्यभट्टांची समाधी लिंबागणेशला आहे. काही संशोधकांच्या मते थोर अंकगणिती खगोलाचे अभ्यासक भास्कराचार्य हे देखील बीडचेच आहेत असे मानले जाते. अगस्त्य ऋषींचे निवासस्थान गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन हे आहे. प्राचीन बौद्ध ग्रंथ महापरिनिब्बाण सूत या ग्रंथामध्ये महत्त्वाचे महाजनपद म्हणून अशमकचा उल्लेख होतो आणि हे अशमक या महाजनपदामध्ये बीडचा समावेश होतो. त्यामुळेच बरेच संशोधकांचे असे म्हणणे आहे की शून्याचा शोध लावणारे आर्यभट्ट बीड या ठिकाणीच जन्मलेले आहेत. मराठीचे आद्य कवी मुकुंदराज ते देखील अंबाजोगाईचे आणि हे अंबाजोगाई हा तालुका आहे बीड जिल्ह्यामध्ये. ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या आधी आद्य कवी मुकुंदराजांनी समाधी घेतली होती. त्यांना 75 वर्ष पूर्ण झाली होती. मुकुंदराजांनी समाधी घेऊन 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. मुकुंदराजांनी विवेक सिंधू या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदांतावर विवेचन केलेले आहे. मराठी भाषेत सर्वाधिक लेखन करणारे दासोपंत हे परम दत्तभक्त होते. दासोपंतांची पासोडी म्हणजेच मराठी वाङ्मय मंदिराचा कळस 40 फूट लांब आणि 4 फूट रुंद अशा कापडावर पंचीकरण अध्यात्म ज्ञानाचा विषय चित्रकृतीतून मांडलेली ही पसोडी मराठी संत वाङ्मयात अनन्य, अपूर्व आणि एकमेव अद्वितीय अशीच आहे. अंबाजोगाई येथे प्रदीर्घ काळ वास्तव्य करून त्यांनी तेथेच समाधी घेतलेली आहे. लिंगायत समाज मराठवाड्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे आणि संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज हे या वीरशैव लिंगायत परंपरेतील शिवयोगी होते. त्यांचा जन्म मराठवाड्यातील नेकनूर येथला कपिलधार येथे मन्मथ स्वामींची समाधी आहे. भगवानगड येथील वंजारी समाजाचे आराध्य दैवत भगवान बाबा यांचा जन्म पाटोदा तालुक्यातील सुपे घाट सावरगाव येथील. बाबांचे उत्तराधिकारी भीमसेन महाराज हे देखील नेकनूरचेच.
नवनाथांपैकी एक असलेल्या गहिनीनाथांची संजीवन समाधी पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथगड येथे आहे. नाथ संप्रदायातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून गहिनीनाथगडाकडे पाहिले जाते. संत श्रेष्ठ श्री वामनभाऊ महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेले असे हे क्षेत्र आहे. विरोधकांनी कितीही टीका केलेली असली तरी शिवालयांची खूप मोठी संख्या या बीड जिल्ह्यात आहे. सौताडा येथील रामेश्वर मंदिर, शनिदेवाचे प्रथम पीठ म्हणून ओळखले जाणारे राक्षस भुवन, भारतातील 21 प्रमुख गणेश स्थानांपैकी एक असणारे नामलगाव येथील गणेश मंदिर, अधिक मासात पवित्र स्थान म्हणून ओळखले जाणारे पुरुषोत्तमपुरीचे मंदिर हे देखील बीड जिल्ह्यातच आहे. अंबाजोगाईची योगेश्वरी देवी 3.5 शक्तिपीठांपैकी एक मानली जाते. तसेच 1000 वर्ष जुने असे कंकालेश्वर मंदिर बीडच्या ऐतिहासिक परंपरेत मानाने उभे आहे. बीडलाच एक ऐतिहासिक आणि फार प्राचीन पुरातन असे खंडोबा देवाचे मंदिर आहे. त्याच्या समोर 300 वर्षापूर्वीची 70 फुटी दीपमाळ अजूनही उभी आहे. तसेच परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ मंदिर इसवी सन 1512 मध्ये बांधण्यात आलेली खजाना विहीर देखील आजतागायत तशीच आहे. बीड आणि परळीत अशी अनेक शिवालये आहेत. तसेच किल्ले धारूर येथील भुईकोट किल्ला, कपिलधारचा धबधबा, नायगावचे मयूर अभयारण्य अशी कितीतरी स्थळे आहेत जी बीड जिल्ह्याच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात. राक्षस भुवनची लढाई म्हणजेच मराठ्यांची शौर्यगाथा आणि बीडच्या ऐतिहासिक वारशात भर घालणारी महत्त्वाची घटना. पेशवे काळात निजाम विरुद्ध मराठे यांच्यात तुंबळ लढाई झाली. बीड जिल्ह्यात गोदावरी काठी वसलेल्या राक्षस भुवन येथे थोरल्या माधवराव पेशव्यांनी निजामाचा पराभव केला. या लढाईमध्ये निजामाचे 22 सरदार कैद करण्यात आले. याच लढाईमध्ये पेशव्यांच्या काळात पेशव्यांच्या दरबारात असणाऱ्या 3.5 शहाण्यांपैकी एक शहाणा म्हणवला जाणाऱ्या विठ्ठल सुंदर यांचा मृत्यू झाला आणि या विठ्ठल सुंदर यांची समाधी राक्षस भुवन येथे पुरातन महादेव मंदिराजवळ अजूनही आहे. पाहिलत ना बंधू भगिनींनो, कुणी कितीही कुत्सितपणे म्हटले की बीडचा बिहार झाला तरीही बीडला खूप वैभव संपन्न अशी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी तसेच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य कळवा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या जैतू जैतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. बेल बटनही प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.